हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आपण इथे ना मस्त हेल्दी असा गाजर बीट हलवा बघणार आहे बघा। तर तुमची लहान मुलं जर गाजर किंवा बीट खायला नाही म्हणत असतील तर तुम्ही या पद्धतीने त्यांना हा गाजर बीटचा हलवा करून द्या। अगदी आवडीने खातात आणि त्यांना आवडतो देखील। आणि त्याचबरोबर लवकरच व्हॅलेंटाईन डे सुद्धा जवळ येतोय, तर या प्रकारे तुम्ही मस्त असा गुलाबी गाजर बीट हलवा जर तुमच्या नवरोबांना पण बनवून द्याल ना, तर नवरोबा पण एकदम खुश होतील। तर व्हॅलेंटाईन डे स्पेशल आज आपण हा हलवा बघणार आहे। तर इथे बघा, मी साधारण 4 ते 5 गाजर घेतलेले आहेत आणि 4 अगदी छोट्या आकाराचे बीट घेतलेले आहेत। स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि त्याच्यानंतर साल काढून आपल्याला किसून घ्यायचं आहे। तर इथे बघा, सगळे गाजर मी किसून घेतले। आता किसणीच्या त्याच मोठ्या बाजूने आपल्याला बीटही किसून घ्यायचं आहे। किसणीच्या मोठ्या बाजूने जर तुम्ही किसून घेतलं तर अगदी झटपट किसून होतं आणि काही फरक पडत नाही। छान शिजल्यावर ते एकदम एकजीव सुद्धा होतं। तर इथे बघा, मी समप्रमाणात घेतलेलं आहे गाजर आणि बीट। तुम्ही क्वांटिटी थोडीशी कमी जास्त किंवा इकडे तिकडे घेतली तरी काही हरकत नाही। जर तुम्हाला गाजर जास्त आवडत असेल तर गाजर जास्त घाला, बीट थोडं कमी घाला। बीट आवडत असेल तर बीट जास्त घाला, गाजर थोडं कमी घातलं तरी चालेल। मी इथे समप्रमाणात घेतलेलं आहे। आता कढई गरम करायला ठेवायची आहे। त्यामध्ये साधारण 1 ते 2 चमचे साजूक तूप घालायचं आणि त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालू शकता। त्यानंतर अगदी अर्धा ते 1 मिनिट छान तळून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच तुपामध्ये आपल्याला हे किसून घेतलेलं गाजर आणि बीट घालायचं आहे। आता साधारण 2 ते 3 मिनिटं तुपावर याला छान परतून घ्यायचं। तुम्ही रंग बघू शकता, एक नंबर मस्त रंग आलेला आहे। आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे दूध। तर साधारणपणे 1 ग्लास दूध मी इथे घातलेलं आहे। दुधामध्ये आपल्याला हे गाजर आणि बीट छान शिजवून घ्यायचं आहे। तर 7 ते 8 मिनिटं मी झाकण ठेवून गाजर आणि बीट छान शिजवून दिलं। मी अजून यामध्ये साखर घातलेली नाही। या दुधामध्ये मी अगोदर गाजर आणि बीट शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी 70 ते 80% आपलं इथे गाजर आणि बीट छान शिजलेलं आहे। रंग एकसारखा झालेला आहे, अगदी लाल गुलाबी असा म्हणतो ना तसा रंग झालेला आहे। आता आवडीप्रमाणे साखर घालायची आहे। तर मी साधारणपणे इथे 4 मोठे चमचे साखर घातलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता बरं का। तर त्यानंतर आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे आहे साखर आणि आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं नाही। झाकण न घालताच आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी घातलेला आहे खवा मी इथे किसून घेतलेला आहे। खव्यामुळे या गाजर बीटच्या हलव्याला एकदम रिच टेस्ट येते आणि एक नंबर होतो चवीला। तर साधारणपणे जर वजनी प्रमाणात म्हणाल तर 125 ग्राम म्हणजे अर्धा पाव एवढा खवा मी घातलेला आहे। त्यानंतर तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आणि छान 2 ते 3 मिनिट मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हा गाजर हलवा छान परतून घ्यायचा आहे। पूर्णपणे त्यातलं दूध आटलं की आपला हा मस्त गुलाबी हलवा एकदम तयार होतो। आता तुम्ही बघू शकता किती छान हा आपला गाजर बीट हलवा दिसत आहे की नाही। व्हॅलेंटाईन डे स्पेशल जर तुम्ही या पद्धतीने छान तुमच्या नवरोबांना जर सर्व कराल तर अगदी खुश होतील आणि मस्त व्हॅलेंटाईन डे स्पेशल हा गाजर बीट हलवा तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आहे की नाही सोपी रेसिपी, झटपट तयार होतो, त्याचबरोबर हेल्दीही आहे। आणि मुलं बीट खायला गाजर खायला नेहमी नाहीच म्हणत असतात। तर तुम्ही या पद्धतीने जर त्यांना गाजर बीट खाऊ घालाल तर त्यांना ते कळणारही नाही आणि मस्त तेही आनंदाने खातील। तर अशा पद्धतीने तुम्ही हा गाजर बीटचा हलवा नक्की ट्राय करून बघा आणि व्हॅलेंटाईन डेला तर नक्कीच ट्राय करा, जेणेकरून मस्त अगदी गुलाबी असा हलवा हा खाण्यासाठी एक नंबर होईल आणि नवरोबा तर खुश होतीलच। कशी वाटली तुम्हाला ही गाजर बीट हलव्याची रेसिपी, मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा। तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन छान आणि मस्त रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील। चला तर मग पटकन या व्हॅलेंटाईन डे स्पेशल गाजर बीट हलवा रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा। भेटूया अशा एका छान खमंग आणि नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त रहा, छान रेसिपी ट्राय करून खात रहा।